नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण जाणून घेणार आहोत ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड कसे अप्लाय करायचे याविषयी माहिती। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। मतदान कार्डच्या कोणत्याही कामासाठी या साइटवरती यायचं आहे। या साइटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करा। डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल किंवा कोणत्याही एका ब्राउझरवरती टाइप करा https://voters.eci.gov.in असे टाइप करून सर्च केल्यानंतर तुम्ही या साइटवरती याल। या साइटचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या अगोदर तुमच्याकडे या साइटचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही या ठिकाणाहून डायरेक्ट तुम्ही लॉगिन करू शकता। या कस्टमरचे या साइटवरती अकाउंट नाही, यासाठी नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी साइन अप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी साइन अप ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करा। आपल्या समोर अशा प्रकारचे एक नवीन पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी कोणताही एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार कार्डला लिंक असो किंवा नसो। यावरून फक्त आपल्याला OTP घेण्यासाठी एक मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून झाला आहे। याच्याच खाली ईमेल आयडी टाकण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे। या ठिकाणी ईमेल आयडी हा ऑप्शनल आहे, टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल। याच्याच खाली एक कॅप्चर दिलेला आहे, तो कॅप्चर जसाचे तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी कॅप्चर टाकून झाला आहे। याच्याच खाली कंटिन्यू असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर दुसरे पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी फर्स्ट नेम टाकून घेतलं आहे। याच्याच खाली लास्ट नेम टाकायचं आहे, म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं आहे। या ठिकाणी लास्ट नेम टाकून घेतले आहे। याच्याच खाली जो तुम्हाला पासवर्ड या साइटवरती ठेवायचा आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तुम्ही abcd@123 किंवा xyz@1234 असा कोणताही पासवर्ड या ठिकाणी टाकू शकता। तुमच्या मर्जीनुसार या ठिकाणी एक पासवर्ड तयार करा। या ठिकाणी एक पासवर्ड तयार केला आहे। अशा प्रकारची हिरव्या रंगामध्ये एक मार्किंग झाली पाहिजे। जर तुम्हाला हे पासवर्ड पाहायचा असेल तर या शो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पासवर्ड पाहू शकता। पुन्हा एकदा हाइड करण्यासाठी या ऑप्शन वरती क्लिक केले आहे। हाच पासवर्ड कन्फर्मेशन साठी पुन्हा एकदा खाली टाकून घ्या। या ठिकाणी देखील हिरव्या रंगामध्ये अशा प्रकारची मार्किंग झाली आहे। कन्फर्मेशन साठी पुन्हा एकदा या ठिकाणी पासवर्ड टाकून घेतला आहे। आता रिक्वेस्ट OTP या ऑप्शन वरती क्लिक करा। आपण जो मोबाईल नंबर टाकला त्या मोबाईल नंबर वरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे। आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकून घेतला आहे। याच्याच खाली व्हेरीफाय असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या समोर एक अशा प्रकारचा फ्लॅश SMS आलेला आहे। आपले अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालेले आहे। आता आपण कधी पण या ठिकाणी लॉग इन करू शकतो। आपण या अगोदर पहिले या साइट वरती यूजर आयडी आणि पासवर्ड कशा पद्धतीने क्रिएट करायचा। आता आपण या ठिकाणी लॉग इन करून घेणार आहोत। लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी लॉग इन ऑप्शन दिला आहे, यावरती क्लिक करायचं आहे।
आपल्या समोर आता अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी युजर आयडी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, आपण जो रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर वापरला तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली पासवर्ड टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी आपण या अगोदर जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। यानंतर याच्याच खाली हा कॅप्चर दिला आहे, कॅप्चर जसाच्या तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली रिक्वेस्ट ओटीपी हा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। आपल्या रजिस्टर नंबरवरती एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे, आलेला ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आलेला ओटीपी या ठिकाणी टाकून घेतला आहे। याच्याच खाली व्हेरीफाय अँड लॉग इन असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपण या साइटवरती यशस्वीरित्या लॉग इन केलेले आहे। या ठिकाणी नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी 6 नंबर फॉर्म भरून घ्यायचा आहे, यासाठी यावरती क्लिक करा। आपल्या समोर अशा प्रकारचा फॉर्म नंबर 6 या ठिकाणी ओपन झालेला आहे। या ठिकाणी सर्वप्रथम राज्य सिलेक्ट करा, यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे काय जे राज्य असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा। राज्य सिलेक्ट करून झाल्यानंतर याच्याच पुढे जिल्हा सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल, यावरती क्लिक करा। जो काही तुमचा जिल्हा असेल त्यावरती क्लिक करा। अशा प्रकारे जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर याच्याच खाली असेंब्ली सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, असेंब्ली म्हणजे मतदारसंघ, या ठिकाणी क्लिक करा। जो काही तुमचा मतदारसंघ असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा। या ठिकाणी सेक्शन ए मधील पूर्ण माहिती भरून झालेली आहे। आता नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करा। आता या ठिकाणी पर्सनल डिटेल भरण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, या ठिकाणी तुमचं नाव आणि वडिलांचं नाव टाकून घ्या। अशा प्रकारे तुमचं नाव आणि वडिलांचं नाव टाकून झाल्यानंतर याच्याच खाली क्लिक करा। या ठिकाणी ऑटोमॅटिक मराठीत होईल। यानंतर पुढे तुमचे आडनाव टाकून घ्या। अशा प्रकारे आडनाव टाकल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी खाली क्लिक करा, ऑटोमॅटिक मराठीत नाव होईल। जर या नावामध्ये तुम्हाला काही चूक दुरुस्त करायची असेल तर या ठिकाणी कीबोर्ड दिला आहे, यावरती क्लिक करून तुम्ही मराठीमध्ये त्यातील चूक दुरुस्त करू शकता। अशा प्रकारे या ठिकाणी पर्सनल डिटेल भरून झाली आहे। यानंतर याच्याच खाली एक पासवर्ड साइजचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटोची साइज ही 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर असावी आणि फोटो जेपीजी किंवा जेपीईजी या स्वरूपात असावा। फोटोची पूर्ण साइज 2 MB पर्यंत असली तरी या ठिकाणी सपोर्टेड असते, परंतु कमीत कमी 20 KB आणि जास्तीत जास्त 50 KB फोटो वापरा, यामुळे फोटो अपलोड होण्याला काही पण प्रॉब्लेम येत नाही। या ठिकाणी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करा। ज्या ठिकाणी आपला फोटो ठेवला असेल त्या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्या। अशा प्रकारे आपल्या समोर प्रिव्ह्यू ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला जर झूम वगैरे करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही झूम करू शकता, त्याचबरोबर रोटेट करायचे असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता। आपल्याला काहीही करायची नाही, या ठिकाणी अगदी योग्य फोटो अपलोड झालेला आहे। या ठिकाणी सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करू। अशा प्रकारे आपला फोटो अपलोड होत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला फोटो अपलोड झालेला आहे। ओके ऑप्शन वरती क्लिक करा। अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारच्या निळ्या रंगामध्ये आपल्या फोटोचे नाव या ठिकाणी दाखवेल। प्रत्येक डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अशा प्रकारच्या निळ्या रंगामध्ये नाव आल्यानंतरच ते अपलोड झाले आहे असे समजावे, त्यानंतरच नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचे असते। आता आपण नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करून घेऊया। यानंतर रिलेटिव्ह डिटेल्स या ठिकाणी भरण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी फादर किंवा मदर तुम्ही काही पण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। या ठिकाणी फादर सिलेक्ट केले आहे आणि वडिलांचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी वडिलांचे नाव टाकून झाले आहे। पुन्हा एकदा खाली क्लिक करा, ऑटोमॅटिक या ठिकाणी मराठीत होईल।
यानंतर वडिलांचे आडनाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे वडिलांचे नाव इंग्रजीतून टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी खाली क्लिक करा, ऑटोमॅटिक मराठीत होईल। यानंतर या ठिकाणची रिलेटिव्ह माहिती पूर्णपणे भरून झाली आहे। याच्याच पुढे नेक्स्ट ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। आता आपल्या समोर कॉन्टॅक्ट डिटेल भरण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी जर तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर या ठिकाणी सेल्फ ऑप्शन वरती क्लिक करा, किंवा जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर रिलेटिव्ह या ठिकाणी आहे, रिलेटिव्हचा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करा। शक्यतो मी सजेस्ट करेल की या ठिकाणी तुमचा स्वतःचाच मोबाईल नंबर द्या, कारण स्वतःचा मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला हे कार्ड जरी पीव्हीसी कार्ड पोस्टाने मिळाले नाही तरी तुम्ही ते ऑनलाईन साइट वरून डाउनलोड करू शकता आणि त्याला लॅमिनेशन करून ते वापरू शकता। या ठिकाणी सेल्फ ऑप्शन वरती क्लिक केले, यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या। अशा प्रकारे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून झाला आहे। आता जर तुम्हाला ईमेल आयडी टाकायचं असेल तर या ठिकाणी ईमेल आयडी वरती क्लिक करून तुम्ही ईमेल आयडी देखील टाकू शकता। आपल्याला ईमेल आयडी या ठिकाणी टाकण्याची गरज नाही। नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करूया। यानंतर आपल्या समोर आधार डिटेल भरण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी आधार नंबर असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा आणि जो काही तुमचा 12 अंकी आधार क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकून घ्या। अशा प्रकारे आधार क्रमांक टाकून झाला आहे। आता नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करा। यानंतर आपल्या समोर जेंडर निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। जे काय तुमचे मेल फिमेल जेंडर असेल ते या ठिकाणी निवडा। या ठिकाणी निवडल्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करा। आता आपल्या समोर डेट ऑफ बर्थ ची डिटेल्स टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। जी काही आपली डेट ऑफ बर्थ असेल ती या ठिकाणी कॅलेंडर दिली आहे, या कॅलेंडरच्या आयकॉन वरती क्लिक करा आणि तुमची डेट ऑफ बर्थ यामध्ये सिलेक्ट करा। सर्वप्रथम या ठिकाणी क्लिक करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साल या ठिकाणी दाखवले आहे, त्याचबरोबर महिना देखील या ठिकाणी दाखवला आहे। सर्वप्रथम साल सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी स्क्रॉल करा। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर खाली खाली येईल। या ठिकाणी आपल्याला हे साल सिलेक्ट करायचे आहे, यावरती क्लिक करा। अशा प्रकारे सिलेक्ट होईल। त्यानंतर आपल्याला महिना सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी जो महिना घ्यायचा आहे खाली वर करा आणि तुम्हाला जो महिना सिलेक्ट करायचा तो महिना सिलेक्ट करा। अशा प्रकारचा हा महिना सिलेक्ट करायचा आहे, यावरती क्लिक करा। आता आपण महिना आणि साल सिलेक्ट केले आहे। यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी क्लिक करा। आपल्याला जन्माची तारीख सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी जी काही आपली तारीख असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही जन्म तारीख या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। या ठिकाणी जन्म तारखेसाठी तुम्हाला काय प्रूफ द्यायचं आहे ते या ठिकाणी क्लिक करा। आपल्या समोर सिलेक्ट डॉक्युमेंट असा एक ऑप्शन ओपन होईल, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपण डेट ऑफ बर्थ साठी कोणता प्रूफ देणार आहे यावरती सिलेक्ट करा। या ठिकाणी मी सजेस्ट करेल की तुम्ही आधार कार्ड द्या। या ठिकाणी पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बर्थ सर्टिफिकेट खूप सारे डॉक्युमेंट आहेत, परंतु या ठिकाणी आधार कार्ड द्या, कारण आधार कार्ड दिल्यानंतर आपले वोटर आयडी 100% तयार होते। या ठिकाणी आधार कार्ड वरती सिलेक्ट केले। आधार कार्ड वरती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचा फोटो किंवा पीडीएफ फाइल या ठिकाणी अपलोड करायची आहे। आधार कार्डची साईज ही 2 MB पर्यंत या ठिकाणी अपलोड केली तरी चालते। त्याचं फॉर्मॅट जेपीजी, पीएनजी किंवा पीडीएफ स्वरूपात असले पाहिजे। या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करा। ज्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड ठेवले आहे त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी अपलोड करून घ्या। या ठिकाणी थोडा वेळ वाट पाहायची आहे, रिफ्रेश वगैरे करायचं नाही। ज्यावेळेस या ठिकाणी निळ्या रंगामध्ये नाव येईल त्याच वेळेस आपले आधार कार्ड अपलोड झालेले आहे असे समजावे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले आधार कार्ड या ठिकाणी अपलोड झाले आहे। आता यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करा। आता आपल्या समोर ऍड्रेस टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे।
या ठिकाणी तुमचा जो काही आधार कार्ड वरती ॲड्रेस असेल तोच या ठिकाणी करेक्ट ॲड्रेस टाकून घ्या। या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस टाकून झाला आहे। याच्याच खाली जिल्हा सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करा। आपला जिल्हा या ठिकाणी दिसेल, यावरती क्लिक करा। अशा प्रकारे पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकून झाला आहे। आता ॲड्रेस प्रूफ साठी एक आपल्याला डॉक्युमेंट द्यायचे आहे। खाली स्क्रोल करून घ्या। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला ॲड्रेस प्रूफ साठी एक डॉक्युमेंट देण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या समोर खूप सारे ऑप्शन आलेले आहेत। यातील तुम्ही आधार कार्ड हे सिलेक्ट करा। तुम्ही दुसरे देखील डॉक्युमेंट दिले तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु आधार कार्ड द्या, याने 100% आपले मतदान कार्ड तयार होते। या ठिकाणी आधार कार्ड वरती सिलेक्ट केले। अशा प्रकारे आधार कार्ड सिलेक्ट केले। यानंतर आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचे आहे। आधार कार्डची साईज 2 MB पर्यंत असेल तरी देखील चालेल। त्याचबरोबर त्याचे फॉर्मॅट JPG, PNG किंवा PDF स्वरूपात असावे। या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करा। ज्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड असेल त्या ठिकाणी ते सिलेक्ट करा। या ठिकाणी अपलोड होण्यास सुरुवात झाली आहे। वाट पाहायची आहे। निळ्या रंगामध्ये ज्यावेळेस होईल त्याच वेळेस आपले आधार कार्ड अपलोड झाले आहे असे समजावे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले आधार कार्ड अपलोड झालेले आहे। यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करा। आता आपल्या समोर डिसेबिलिटी टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। जर तुमच्यामध्ये काही अपंगत्व असेल तरच हा सेक्शन भरायचा आहे, अन्यथा या ठिकाणी काही करायचं नाही, डायरेक्टली नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर हा सेक्शन भरल्यानंतर या ठिकाणी तुमचं अपंगचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। या ठिकाणी आपण काही भरणार नाही, डायरेक्टली नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करूया। या ठिकाणी आपल्या समोर फॅमिली मेंबरची डिटेल्स भरण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी तुमच्या घरातील कोणीही मेंबर अगोदरच मतदान यादीमधील असेल तर त्याची माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे। या ठिकाणी त्यांचे नाव टाकायचे आहे आणि त्यांच्याशी असणारं नातं या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। फादर मदर जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर त्यांचा मतदान कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, अर्थात इपिक नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ही माहिती आपण भरून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फॅमिली मेंबरची डिटेल्स या ठिकाणी भरली आहे। या ठिकाणी नाव टाकले आहे। त्यानंतर त्यांचे काय जे रिलेशन असेल ते या ठिकाणी निवडले आहे। रिलेशन निवडल्यानंतर या ठिकाणी इपिक नंबर अर्थात मतदान कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घेतला आहे। जर तुमच्या घरातील कोणीही मेंबर मतदान यादीमध्ये नसेल तर हा सेक्शन सोडून द्यायचा आहे, डायरेक्ट नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जर असेल तर अशा प्रकारे माहिती भरून घ्यायची आहे। आता आपण नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करूया। आता आपल्याला डिक्लेरेशन देण्यासाठी फॉर्म ओपन झालेला आहे। या ठिकाणी तुमचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या गावाचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गावाचे नाव टाकून घेतले आहे। यानंतर ज्या ठिकाणी जन्म झाला ते राज्य सिलेक्ट करायचे आहे। राज्य सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। याच्याच खाली एक ऑप्शन दिला आहे। या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरत आहात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करत आहात त्या ठिकाणी तुम्ही कधीपासून राहत आहे या ठिकाणी साल आणि महिना सिलेक्ट करायचा आहे। साल आणि महिना सिलेक्ट करण्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचे कॅलेंडर आपल्या समोर ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी आपल्याला पाठीमागे साल घेण्यासाठी या ठिकाणी छोटासा एक बाण आहे, यावरती क्लिक करायचं आहे। प्रत्येक वेळा क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक पाठीमागे साल येईल। जोपर्यंत तुम्हाला साल सिलेक्ट करायचे आहे तोपर्यंत या ठिकाणी क्लिक करीत राहायचे आहे। अशा प्रकारे या ठिकाणी साल सिलेक्ट करायचे आहे। साल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जो काही महिना असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे।
अशा प्रकारे साल आणि महिना या ठिकाणी येईल। यानंतर याच्याच खाली ज्या ठिकाणाहून हा तुम्ही फॉर्म भरत आहात त्या ठिकाणचं गावाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गावाचे नाव टाकून झाल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक ज्या दिवसाची तुम्ही फॉर्म भरत आहात त्या दिवसाची तारीख या ठिकाणी दिसेल। आता नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर अशा प्रकारे कॅप्चर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी दिसत असणारा कॅप्चर जसाच्या तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जर हा तुम्हाला कॅप्चर व्यवस्थित दिसत नसेल किंवा ओळखू येत नसेल तर या ठिकाणी रिफ्रेश करून पुन्हा एकदा कॅप्चर घ्यायचा आहे। अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण रिफ्रेश केले आहे आणि नवीन कॅप्चर या ठिकाणी घेतला आहे। हा आलेला नवीन कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच पुढे सेंड ओटीपी असा एक ऑप्शन दिला आहे। याच्याच खाली आपला मोबाईल नंबर देखील या ठिकाणी दाखवलेला आहे। आपण यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी जाणार आहे आणि तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी सेंड ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करूया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे। आलेला ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ओटीपी टाकून झाला आहे। याच्याच खाली प्रिव्ह्यू अँड सबमिट असा एक ऑप्शन आहे। यावरती क्लिक करायचं आहे। आपला पूर्ण फॉर्म या ठिकाणी भरून झाला आहे। पुन्हा एकदा आपला फॉर्म पूर्णपणे चेक करा। नाव वगैरे सर्व बरोबर आहे का, ॲड्रेस, मोबाईल नंबर सर्व माहिती या ठिकाणी चेक करून घ्या। तुम्हाला यामध्ये काही चूक वाटत असेल तर या ठिकाणी एडिट असा एक ऑप्शन आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कीप एडिट असा एक ऑप्शन आहे। यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा ते एडिट करू शकता। आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी बरोबर आहे याची खात्री केली। आता सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करून घेऊया। आपल्याला अशा प्रकारचा एक पॉपअप एसएमएस या ठिकाणी ओपन झाला आहे की तुम्ही या ठिकाणी फॉर्म सबमिट करू इच्छिता का। या ठिकाणी येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले ऍप्लिकेशन यशस्वीरित्या सबमिट केले गेले आहे आणि या ठिकाणी आपला टोकन नंबर जनरेट झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा टोकन नंबर तुम्ही कशावर तरी लिहून ठेवा। या टोकन नंबर वरून तुम्ही तुमचे मतदान कार्ड देखील डाउनलोड करू शकता। तुम्हाला जर हा फॉर्म पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन दिलेला आहे। यावरती क्लिक करून तुम्ही तो डाउनलोड देखील करू शकता। अशा प्रकारे आपण मतदान कार्ड साठी कशा प्रकारे अप्लाय करायचे याविषयी माहिती घेतली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।